हाय हॅलो नमस्कार. श्रुतीजी या यूट्यूब चॅनलवरती आपल्या सर्वांचं स्वागत आहे. आज आपण पाहणार आहोत चमचमीत अशी पावभाजी. यासाठी सर्वप्रथम कढईमध्ये 2 चमचे बटर मी घेतलेले आहेत. बटर गरम झाल्यावरती याच्यामध्ये 3 लाल चुटूक बारीक चिरलेले टोमॅटो मी ॲड केलेले आहेत. हे टोमॅटो बटरवरती छान परतून घेतल्यानंतर काही भाज्या आपल्याला ॲड करायच्या आहेत, ज्याच्यामध्ये अर्ध कापलेलं बीट छान लाल रंग येण्यासाठी मी घेतलेला आहे. त्याच्यानंतर 1 शिमला मिरची कापून घेतलेली आहे. त्याच्यानंतर आवडीप्रमाणे फ्लावर तुम्ही ॲड करू शकताय. नंतर हिरवे मटर आणि 3 उकडलेल्या बटाट्याच्या फोडी मी यामध्ये टाकलेल्या आहेत. हे मिश्रण चांगल्या पद्धतीने हलवून घेऊन त्याच्यामध्ये चवीप्रमाणे मीठ ॲड करायचे आहेत. तसेच थोडेसे पाणी देखील ॲड करायचे आहे आणि या पाण्यावरती या भाज्या वाफवून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर पोटॅटो मॅशरने या भाज्या चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायच्या आहेत आणि 2 मिनिटे उकळून घ्यायचे आहे. त्याच्यानंतर याच्यामध्ये 1 चमचा लाल तिखट, 1 चमचा पावभाजी मसाला, थोडीशी कसुरी मेथी आणि थोडीशी हिरवी कोथिंबीर ॲड करायची आहे आणि पुन्हा एकदा पोटॅटो मॅशरने या भाज्या मॅश करून घ्यायच्या आहेत. त्याच्यानंतर 2 मिनिटे याला उकळी आणून घ्यायची आहे. त्याच्यानंतर यामध्ये तुम्हाला दिसेल की पाणी थोडेसे आटून जाईल. नंतर आपल्याला याच्यामध्ये थोडीशी मध्यभागी जागा करायची आहे आणि ह्याच्यामध्ये मी ॲड करते 1 चमचा बटर, त्याच्यानंतर 1 चमचा लाल मिरची पावडर, 1 चमचा पावभाजी मसाला, थोडीशी कसुरी मेथी, नंतर आले लसूण पेस्ट, थोडीशी बारीक चिरलेली कोथिंबीर आणि 1 बारीक चिरलेला कांदा याच्यामध्ये ॲड करायचे आहे आणि हे सर्व जिन्नस चमच्याने मिक्स करायचे आहेत आणि 2 मिनिटे तसेच परतून घ्यायचे आहेत. त्याच्यानंतर सर्व मिश्रण एकजीव करून ह्याच्यामध्ये पुन्हा पाणी ॲड करायचे आहे आणि पुन्हा एकदा पोटॅटो मॅशरने आपली ही पावभाजीची भाजी चांगल्या पद्धतीने मॅश करून घ्यायची आहे. तुम्ही बघू शकता खूप छान कन्सिस्टन्सी आलेली आहे आणि ह्याच्यामध्ये शेवटी पुन्हा एकदा मी बटर टाकते आणि या पद्धतीने बाजारात मिळते तशी चमचमीत आणि मस्त अशी टेस्टी पावभाजी खाण्यासाठी तयार आहे. तुम्ही नक्कीच ही पावभाजी तुमच्या घरी बनवून पाहू शकताय आणि मला तर आता काही राहवत नाही आहे, मी मस्तपैकी ही पावभाजी खाणार आहे. जर रेसिपी तुम्हाला आवडली असेल तर या व्हिडिओला लाईक करा. ही रेसिपी तुमच्या मित्रांसोबत शेअर करा आणि श्रुतीजी यूट्यूब चॅनेलला सबस्क्राईब करा. धन्यवाद.